नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मेसूर घरगुती. तर मित्रांनो, चला आपण मेसूर बनवूया. तर आपण पाहू शकता, पहिला आपण बनवत आहे साखरेचा पाक पाण्यामध्ये आपण साखर टाकून आपण गरम करून त्याला हलवायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे मेसूर होतील. तर हे आपले मालक आहेत, यांचे आपण मेसूर बनवतो. हे काका आपले मेसूर बनवणार आहेत, म्हणजे आपले प्रल्हाद दादा पाटील बलवली गावातले आहेत. ते म्हणजे आपल्याला आता मेसूर बनवून देणार आहेत. आणि हे बघा, तेल तापून घेतलं आहे. जास्त पण तापवायची गरज नाही आपल्या मित्रांनो, एकदम नॉर्मल टेम्परेचरमध्ये तापवायचं आहे. तर आपण त्याला मेसूर बघा बेसन टाकलं आहे गाईस तेलामध्ये. तर तेलात बेसन टाकलं तर असं बघा, अशा प्रकारे तेल थोड्या वेळात टाकावं लागतं. आता बघा, सगळं दाखवतो आहे. हे तेल टाकलं, थोडंसं गॅस पास करून घेतो आणि बघा एकीकडे हलवायला लागतो. म्हणजे पूर्ण आपल्याला त्यांना मिक्सर करतच राहायचं आहे. कारण की आपला स्टेप बाय स्टेप तेल हळूहळू टाकायचं आहे आणि हळूहळू प्रयोग एकीकडे घातलंच राहायचं आहे. मग त्याला स्टॉप न करता पूर्णपणे परतळून घ्यायचं आपल्याला. ते बघा, प्रल्हाद दादा आपला परतळून घेतो आहे, कारण की मेसूर बनलंच पाहिजे, एकदम कुरमुरी झाली पाहिजे मेसूरची. तर बघा, रेसिपी मेसूरची आपण घरगुतीमध्ये मेसूर बनवतो आहे. स्वीट डिश खायला या नक्कीच मित्रांनो, प्रल्हादाच्या हातचा मेसूर. तर बघा, बघू शकता अजून चालूच आहे. एका साईडला परताला, एक साईडला तेल टाकतात काका आता तिकडनं. तर गाईज, अशा प्रकारची आपल्याला मेसूर बनवण्यासाठी रेसिपी शिकायची असेल तर नक्कीच प्रल्हाद दादा आमच्या कॉन्टॅक्ट करा. प्रल्हाद दादा आमचा माणूस भारी आहेत. बघू शकता, बलवली गावातला. तेल पण टाकतं एकीकडं आणि एकीकडे हलवायचं हे काम करतात. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेपच करायचं तुम्हाला देखील. तेल हलवून टाकायचं आणि एकीकडं घातलं राहायचं तुम्हाला. बघा कसं घाटालतात. असं कडकच झालं मित्रांनो. बेसन ड्राय होईत चाललं, पण जास्त ड्राय पण नाही करायचा. त्यासाठी आपला तेल टाकतच राहायचं मला. जसं तेल टाकायचं तसं तिकडे घातलंच राहायचं मित्रांनो. चला बघूया, आता होतो आहे आपला. आता आपण कलर टाकून घेतो आहे मेसूरसाठी, पिवळा कलरचा. तर ते कलर टाकल्यानंतर जरा कलर येणार मेसूरला. तर आता कलर टाकून झाला की एकदम मस्त की एक दोनदा. आता बघा, थोडं अजून काय पाहिजे तुम्हाला अंदाजनुसार तसं ते आता तेल टाकून घेतील. मग आपली मेसूर होणार रेडी मित्रांनो. कडकच गाईस, कडकच. बघू शकता कसलं स्पीडली हलवतात. तर मित्रांनो, कसं आहे मिक्सिंग, असं जोराने हलवा लागतो मित्रांनो. पूर्णपणे त्याला पूर्णपणे मिक्स करावं लागतं तेलायला. जेवढं तेल टाकतं तेवढा त्याला तो ओढून घेणार गाईस, कारण की बेसन आहे तो. तर बघा, एवढा स्पीडमध्ये त्याला पूर्ण हलवून घेतो आहे, म्हणजे घाटली मारतात पूर्ण. तर अशा घाटलून त्याला पूर्ण रेडी बनवायचं आहे आपल्या मित्रांनो. पूर्णपणे त्याच्यात मिक्स झालाच पाहिजे. आता बघा, तेल टाकतात. एक प्रकारचा त्यांचा अंदाजानुसार तेल टाकतात ते गाईस. ते त्यांचा अंदाज त्यांनाच माहिती. तर प्रत्येकाचा अंदाजानुसार तुम्ही तेल टाकू शकताय. तर पहा तेल किती टाकतात. आता तेल टाकून झाल्यानंतर आपलं मेसूर होणार रेडी. म्हणजे साईडला आपल्या त्याच्या साच्यामध्ये टाकून त्याला आपण ठेवूया. तर थोडंसं तेल अजून किती टाकतात बघूया. तर पूर्ण परतून घेतल्यावर बघा, मग आम्ही इथं